सिन्नर तालुक्यात मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून चोरीच्या 10 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या असून मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले। याबद्दल अधिक वृत्त असं की नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी नावघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कोठे विक्री केल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती घेऊन सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकातील अंमलदार हे नावघड मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावच्या शिवारात काही संशयित चोरीच्या मोटरसायकली विक्रीकरिता येणार असून खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाण्या हद्दीत पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचून अजय दत्तात्रय दळवी वर्ष 21 राहणार विंचूर दळवी भावदेववाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि अनिकेत श्रीधर मानकर वर्ष 24 राहणार राहुरी भगूर पांढुर्ली रोड तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतला असता संशयितांच्या कब्जातून मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्याचा साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर हा फरार असून अशाने मिळून सदरची मोटरसायकल चिंचोली तालुका सिन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपूर परिसरातून एकूण 10 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले 4 हिरो स्प्लेंडर, 1 बजाज 220 पल्सर, 1 बजाज प्लॅटिना, 2 बजाज पल्सर, 1 रॉयल इनफिल्ड बुलेट, 1 होंडा युनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या 10 मोटरसायकल किंमत 8,35,000 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे मोटरसायकल चोरीचे आणखी एक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यातील फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असून तो सिन्नर पोलीस स्टेशनकडील भादवी कलम सह पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात सुमारे 3 वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात होता। जामिनीवर सुटल्यानंतर त्याने त्याच्यावरील साथीदारांसह मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।